बालाजी वेफर्सनी त्याच्या कॉम्पिटिशनला कसं डिस्ट्रॉय केलं आणि 43,000 करोडची कंपनी बनवली. त्यांनी एक गोष्ट नोटीस केली की लेस सारख्या ब्रँड्समध्ये चिप्सपेक्षा जास्त हवा असायची आणि त्यामुळे मिडल क्लास आणि लो मिडल क्लासला व्हॅल्यू फॉर मनी नाही वाटलं. अँड द नेक्स्ट इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी इज बालाजी वेफर्सने जास्त मार्केटिंग करून पैसे नाही खर्च केले आणि त्याच पैशांनी 30 to 40% एक्स्ट्रा चिप्स द्यायला लागले आणि त्यामुळे पूर्ण मिडल क्लास सेगमेंट त्यांच्याकडे आला आणि त्यानंतर त्यांच्या ऍड्स मध्ये पण लेसच्या क्वांटिटी बद्दल मजाक उडवला. त्यांचं स्लोगन होतं की हवा कम वेफर ज्यादा. आणि सेकंड स्ट्रॅटेजी, बालाजी वेफर्सने नोटीस केलं की लेस सारख्या ब्रँड्स मध्ये वेस्टर्न फ्लेवर्स होते म्हणून त्यांनी इंडियन ऑडियन्स साठी इंडियन फ्लेवर्स लॉन्च केले आणि हर एक स्टेट साठी डिफरंट प्रोडक्ट्स बनवले. जसं जसं ब्रँड पॉप्युलर होत गेला त्याच ब्रँड्स मध्ये डिफरंट प्रोडक्ट्स लॉन्च केले. फॉर एक्झाम्पल भुजिया आणि भेल. आणि यंगर ऑडियन्सला टार्गेट करायसाठी त्यांनी वेस्टर्न प्रोडक्ट्स पण लॉन्च केले. फॉर एक्झाम्पल पॉप रिंग्स, नाचोस, गिपी नूडल्स. आणि अशा स्ट्रॅटेजीजमुळे आज त्यांची कंपनी 43,000 करोड पेक्षा जास्त व्हॅल्युएटेड आहे. आणि बाय द वे, तुम्ही काय चूज करतात, लेस की बालाजी वेफर्स? कॉमेंट्स मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.